राज्यात 13 जागांसाठी लोकसभा निवडणुका होत आहेत। मुंबईतला हा 5वा टप्पा असणार आहे, ज्या ठिकाणी लोकसभा निवडणुकींसाठी मतदार पेट्यांचं आता वाटप केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईत 24,90,238 हे मतदार असून त्यांच्यासाठी 2,520 मतदान केंद्र ही उभी करण्यात आल्याची माहिती ही निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली आहे। मतदान केंद्रांवर सर्व सुविधा या देखील उपलब्ध असणार आहे। जर आपण एकूणच पाहिलं तर मुंबईत ज्येष्ठ नागरिकांचा जो मतदार टक्का आहे हा देखील महत्त्वाचा आणि निर्णयात्मक असणार आहे। 55,817 हे ज्येष्ठ मतदार आहे, तर 18 ते 19 वयोगटातील नव मतदार जे आहेत ते 26,450 आहेत। त्याचबरोबर दिव्यांगांसाठी देखील विशेष व्यवस्था ही निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। दिव्यांग मतदार हे देखील 5,549 आहेत। एकूण जर मतदार केंद्रांची पाहणी आपण पाहिली तर 2,520 मतदान केंद्र हे या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून उभारण्यात आल्याची माहिती मिळत आहे। झिरो टॉलरन्सीवरती या ठिकाणी संपूर्ण पोलीस बंदोबस्त असणार आहे। मतदान केंद्रात कुठल्याही प्रकारे मोबाईल नेण्यास देखील मज्जाव करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की ही दृश्य आहेत ती या ठिकाणाहून मतदान पेट्यांचं वाटप हे टप्प्याटप्प्याने केलं जात आहे। या मतदान पेट्या या मतदान केंद्रांपर्यंत सुरक्षित नेण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आलेला आहे। प्रत्येक बसेसवरती GPRS सिस्टीम ही देखील लावण्यात आलेली आहे, त्यामुळे नेमक्या या बस ठराविक वेळेत आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यास कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी देखील घेण्यात आलेली आहे। त्यामुळे 20 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दरम्यान कुठलाही अडथळा येऊ नये या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून काळजी घेण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता की माझ्या मागे हा जो संपूर्ण हॉल आहे या ठिकाणी या मतदान केंद्राचं वाटप पेट्यांचं वाटप हे होताना पाहायला मिळत आहेत। नुकतेच या ठिकाणी एका कक्षातले जे निवडणूक अधिकारी आहेत ते आलेले आहेत आणि त्यांना या मतपेट्या मिळालेल्या आहेत, त्याचं स्वरूप हे देखील आपण पाहू शकता। त्यामुळे या मतदान पेट्या घेऊन सुरक्षितरित्या मतदान केंद्रांवर पोहोचलं जाणार आहे आणि 20 तारखेला मतदान हे देखील होणार आहे। विशेष म्हणजे मतदान करताना कुठल्याही प्रकारे मोबाईल नेण्यास हा मज्जाव करण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांना आव्हान निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेलं आहे की मतदान करताना त्या ठिकाणी मोबाईल नेऊ नये हे विशेष आवाहन करण्यात आलेलं आहे। रुपेश शेलारसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।